देशमुख देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मुंबईवरून। ओम, आपण पाहतोय की आता अवघा शेवटचा 1 तास राहिलेला आहे आणि प्रत्येक पक्ष, प्रत्येक उमेदवार मतदारांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न करतो। काय नेमके महत्त्वाचे मुद्दे राहिलेले आहेत आणि हा शेवटचा जो तास आहे याच्यामध्ये कशा पद्धतीने आता सर्वच राजकीय पक्ष वेगाने आपल्याला प्रचार करताना पाहायला मिळत आहेत? ओम, श्रीकांत, निश्चितच 15 दिवसाचा कालावधी हा सगळ्याच पक्षांना प्रचारासाठी मिळाला होता आणि एकंदरच राज्यात जर आपण निवडणुकीचं चित्र पाहिलं तर अनेक मुद्द्यांचा समावेश या प्रचारामध्ये झाला। वोट जिहाद असेल किंवा मतांचं धर्मयुद्ध असेल, या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला। यामध्ये एक मुद्दा नव्यानं पाहायला मिळाला, तो म्हणजे नेत्यांच्या जे काही बॅग आहेत किंवा हेलिकॉप्टरची जी काही तपासणी आहे त्याच्या संदर्भामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील किंवा सगळ्याच महत्त्वाच्या नेत्यांच्या बॅग चेक करण्यात आल्या। उद्धव ठाकरेंच्या बॅग चेक तपासणी झाली, त्यानंतर हा मुद्दा खऱ्या अर्थानं पुढे आला होता। खऱ्या अर्थानं या सगळ्याच प्रकरणामध्ये महत्त्वाच्या काही मुद्द्यांचा समावेश या सगळ्यामध्ये झाला। मी जसं सुरुवातीलाच म्हटलो की धर्मयुद्ध आणि मतांचा जे काही आहे वोट जिहाद, धर्मयुद्ध आणि वोट जिहाद या 2 मुद्द्यांचा प्रकर्षाने समावेश झाला। लोकसभेमध्ये संविधानाचा मुद्दा, संविधानाचा नरेटिव्ह हा काढण्यात आला होता। तसा कुठलाही नरेटिव्ह यावेळेला विरोधकांकडे जो प्रखरपणे विरोधकांवर, सत्ताधारी पक्षांवर मात करू शकेल अशा प्रकारचा कुठलाही नरेटिव्ह यावेळेला विरोधकांकडे नव्हता असं आपण म्हणू शकतो। धर्मयुद्धाच्या सोबतच वोट जिहादच्या सोबतच एक है तो सेफ है आणि बटेंगे तो कटेंगे हे 2 मुद्दे प्रकर्षानं महायुतीकडनं, भाजपकडनं, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील, योगी आदित्यनाथ असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, या सगळ्यांकडनं हे मुद्दे यावेळेला प्रकर्षानं मांडण्यात आले। कुठेतरी हिंदू मतांच्या या कन्सॉलिडेशनसाठी हा प्रयत्न भाजपकडनं करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं। राज्य सरकारच्या वतीने ज्या काही योजना असतील, स्कीम्स असतील, लाडकी बहीण असेल किंवा शेतकऱ्यांना दिला जाणारा सन्मान निधी असेल, युवकांसाठी अप्रेंटिसशिप असेल, या सगळ्याच मुद्द्यांचा समावेश विकासात्मक बाबीनं राज्याच्या निवडणुकीचा प्रचार व्हावा या प्रयत्नातून कुठेतरी हा करण्यात आला होता। त्याला काउंटर नरेटिव्ह देण्याचा, त्याचं काउंटर करण्याचा प्रयत्न सुद्धा यावेळेला करण्यात आला होता। जाहिरातीच्या माध्यमातून जर आपण पाहिलं असेल, शेवटच्या टप्प्यामध्ये जाहिरातीच्या माध्यमातून, प्रिंट असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, जाहिरातीच्या माध्यमातून अधिकाधिक स्वरूपामध्ये आपली नेमकी भूमिका काय, आपलं म्हणणं काय हे पोहोचवण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांनी केला। अगदी आज सकाळचं सुद्धा जर आपण उदाहरण पाहिलं तर अनेक प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये भाजपकडनं फुल प्लेज जाहिराती देण्यात आल्यात। एक है तो सेफ है अशा आशयाचे मजकूर या जाहिरातीमध्ये छापण्यात आले। त्यामुळे भाजपकडनं कुठेतरी पुन्हा एकदा एक है तो सेफ है किंवा हिंदू मतांचं कन्सॉलिडेशन यावर भर देण्यात आलाय। दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडे सुद्धा अनेक महत्त्वाचे मुद्दे होते, मात्र शरद पवार हे एकाकी या सगळ्यामध्ये महाविकास आघाडीची खिंड लढत होते असं आपण म्हणू शकतो। असं सध्याचं चित्र आहे। माझ्या मागे तुम्ही पाहू शकता की सध्या काही मिनिटांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद होते। बाळासाहेब भवनमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले। मुख्यमंत्री या सगळ्या संदर्भामध्ये नेमकं काय म्हणतात, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची ही खरं तर पहिली निवडणूक आहे। मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा ते या निवडणुकीला सामोरे जात आहेत, पक्षाचे प्रमुख म्हणून ते पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत। नेमके अनेक प्रकारचे मुद्दे यामध्ये पाहायला मिळेल, त्यामुळे इंटरेस्टिंग ही खरं तर निवडणूक राहिली। त्यामुळे आता अवघ्या काही तासांवर, 1 तासांवरती हा प्रचार थांबतोय। यात नेमके काय मुद्दे उपस्थित केले जात आहेत, शेवटच्या तासाभरामध्ये काही कॉन्ट्रोवर्सी येते का, त्यावरून काही वाद होतोय का, हे पाहणं देखील आता महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच ओम, खरं तर शेवटचा तास अत्यंत महत्त्वाचा आहे आणि ज्या पद्धतीनं तू सांगितलंय की मुंबईतल्या लढती खास करून शिवसेना विरुद्ध शिवसेना, अर्थात धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशी बहुतांश ठिकाणी लढत होती, त्यामुळे याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असणार आहे। धन्यवाद ओम या सविस्तर माहितीसाठी।